हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजलेत 9:30 आणि 9:30 वाजता आम्ही उठलो. काल रात्री आम्ही 1:30 वाजता झोपलो होतो हळदीवरून आल्यानंतर, आणि माझा फेस पूर्ण सुजल्यासारखा दिसतो बिकॉज मी आत्ताच उठलो. तर आता मी ब्रश करणार, त्याच्यानंतर अंघोळ वगैरे करणार, नाश्ता करणार आणि मग आम्ही लग्नासाठी निघणार आहोत. तर मी थोड्याच वेळाने तुमच्याशी बोलू जेव्हा मी सगळं आवरेन तेव्हा. ब्लॉग बघत राहा. निघालोय आणि ह्याच्यामुळे मला उशीर झाला. ॲक्च्युली उपीट बनवायला सांगितलं आणि खाल्लं पण नाही, कारण ते तिखट झालं होतं. ते मी मान्य करते की तिखट झालेलं, बट ह्याला इस्त्री पण करायला येत नाही यार साडीवरती. आणि आता मला वाट लागली, माझे केस पण ओले राहिले. ते बघा कशी बशी मी केली आहे तयारी माझी. काय करायचं आता? तर गेलाय प्रेझेंट पॅकेट घ्यायला. चला आता केस विंचरते, तुमच्याशी नंतर बोलते. आता मूड जरा हे झाला, डाऊन झाला. काहीच मी कसे बसे केस बांधलेले आहेत आणि हा माणसाचा काहीच उपयोग नाही. हा मला कधी मदत करत नाही. जेव्हा घाईतच नाही तेव्हा फक्त स्वतःची तयारी करतो आणि बोलतो चल चल वाचले वाचले चल चल. अरे काय चाललंय? काय काय बायकोला नाही मदत करणार ते कुणाला? आता कोणाची साडी हे करणार? सगळे प्रकारची इस्त्री करते काही. हा बरे, पण शिकायचं तर लग्न झाल्या म्हटलं तरी शिकायला नको. गडबडीत असतं ना. जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट काय पण दे मी करेन. काय नाही स्वतःच ह्याची शर्ट आणि हे मी करते. आणि हा आता मला सांगणार आहे. आता आम्ही चाललो आहे हॉल आपल्या ह्याच्या लागूनच आहे, काय बोलतात, हायवेला. आणि अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. एवढं पण चांगलं मला पटकन रेडी होता आला नाही बिकॉज फास्टमध्ये झाली आहे. बट ठीक आहे, तुम्ही कमेंट करून सांगा की मी कशी दिसते. आणि ही माझी न्यू पैठणी आहे, मुनिया पैठणी, जी की आहे पेस्टलमध्ये. सो मला खूप जास्त आवडलेली आहे. आणि ही दिस इज फ्रॉम साजेली, अवर ओन ब्रँड. आणि अशा मस्तपैकी बँगल्स वगैरे वेअर करून चालली मी. सो चला आता हॉलवरती गेल्यानंतर मी बोलेन तुमच्याशी. तिकीट भरायचं ॲक्च्युली इथे घेऊन आलं एनवेलप्स डिपो. आणि हे बघा अशा प्रकारे घेतलेत. बट छान आहेत एनवेलप्स. आणि आता ॲक्च्युली ATMमध्ये पैसे काढायला गेलेला आहे, म्हणजे आम्ही ती कॅश भरू शकू. मागेच ATM आहे, इकडे तुम्हाला दिसत असेल SBI लिहिलं बघा, तिकडे गेला आहे. आणि आता ॲक्च्युली 12:42 झालेत आणि 2 मिनिट्स बाकी आहेत फक्त लग्नाला. पण लग्न ते ॲक्च्युली भटजी असतात ते पहिले स्टार्टिंगला थोडं थोडं सांगत असतात ना, त्याच्यामुळे आम्ही वेळेत पोहोचू. एकदम लग्न लागताना नाही तर वेळेत पोहोचू आम्ही. आणि मी घाईघाईमध्ये एवढी साडी डेंजर नेसली आहे ना, थोडी वाट लागली आहे. बट ठीक आहे, आता काही हरकत नाही. आणि पाऊस पण आला आहे. सो चिपळूणमध्ये खूप जास्त भयंकर पाऊस पडतो आहे. तुमच्याकडे पडतो आहे का पाऊस? आणि इकडे दरड वगैरे पण कोसळले. सो सिच्युएशन जरा खूपच डेंजर आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की मी सासरी म्हणजे माझ्या चिपळूण माझं सासर आहे, रत्नागिरी मेन माझं माहेर आहे. रत्नागिरीला पण खूप पाऊस पडतो आणि चिपळूणला तर पूर परिस्थिती निर्माण झालेली ॲक्च्युली काल. आज थोडं कमी आहे. बट चला आता डिरेक्टली मी तुम्हाला हॉलवरती भेटेन तिथे गेल्यानंतरच. सो चला स्टे ट्यून गाईज, असेच व्लॉग बघत राहा. स्टे ट्यून गाईज. तुम्ही बाहेर पाऊस बघू शकता, काय डेंजर पाऊस आलाय भाई. आणि आम्ही आता झालेत वाजलेत, पण ह्याला बोली नीट हळू चालव गाडी. हा इकडे, हा काहीच माझं तयारीला मदत न करणारा हा नवरा. हा बघा स्वतःची चड्डी पॅन्ट घातला की निघाला. तर इथे आहे ना, मी ह्याला बोलली की 10-15 मिनटं लेट झालं तरी चालेल. ते भटजी बाबा काय काय बोलत असतात, त्याच्यानंतर आपण बोलतो तरी चालेल स्टार्टिंगला, पण हळू चाल या डेंजर पावसातून. चला आता गाईज, हा पाऊस बघा, वाट लागते या पावसाची, पावसामुळे डेंजर.
काहीच घाईघाईमध्ये जरा मळमळायला लागलेला आहे, कारण बाहेर पाऊस, आतमध्ये AC बीसी काय उलटी सुलटी लावतोय हा. AC लावतोय, बंद करतोय, काच उघडतोय, काय करतोय. आणि घाईघाईमध्ये मला मळमळायलाच लागलं. तर गेलाय आता चॉकलेट. मी बोलली जरा गोळ्या वगैरे घेऊन ये, म्हणजे खायला असं जरा. तर घेऊन आला आहे. हा बघा, पावसातून भिजत 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 आला. आता दे मला. कसला आणलात गोळा काय माहिती. हे काय आणलं? इमली आहे. नको तुला. गाईज आणि आम्ही नेमकं शेवटी पोहोचलो. जेव्हा 7 फेरे असतात तेव्हा पोहोचलो. पहिलं लग्न आम्हाला बघायला भेटलं नाही कारण पावसामुळे. तुम्ही पुढे व्लॉग एन्जॉय करा. त्यानंतर आम्हाला तिथे हॉलवरती पोहोचल्यावरती ह्या दोघीजणी भेटल्या. आहे आमच्या शेजारीच राहतात आणि छान हॉल होता. आणि तिथे तुम्ही बघू शकता स्क्रीन पण लावली होती, त्याच्यावरती ती प्री वेडिंगचे फोटोज फ्लॅश असे होत होते. तर ओव्हरऑल छान वाटलं. आणि हे बघा इकडे 3 जणं. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवायला आलो. हे बघा आणि खूप सारी गर्दी आहे. खूप सारी गर्दी आहे आणि खूप जास्त लाईन आहे मोठी. केवढी मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही लाईन इथपर्यंत आहे. इकडे सगळे लोक बसले तसे जेवण. लाईन बघा कुठपर्यंत. तिकडे लाईन गेली. हात धुवायला आहे काही. हो इकडे आहे. या साईड पहिले ताट घेऊन हात धुतले पाहिजे. कॉन्टेंट द्या मला. आधीच घेऊ ना ताट. पहिले ताट धुवून हात धुतले पाहिजे. हात खूप खराब झाले. ठीक आहे चल. तुझे जेवणाचा मेन्यू बघा. हे चला जेवा. हे जेव आहे. जेव जेव. हे रुखवात बघा किती छान केलंय. कुठं आहे? कुठं दिसतोय? कुठं आहे? सो आम्हाला फक्त हे एवढंच आवडलं असेल. सेम वाटतात ना? हे काय बघताय? सोहमच्या आवडीची वस्तू. काय आहे? हे एकच का? त्याला तो हंडा आवडला. मला ही गाडी आणि चालू. असला अंडा आपल्या घरी घेऊया. घेऊ. तुला काय आवडलं ग? मला हे आवडलं. जातं चांगलं आणि हे पण गाडी. हा मस्त आहे. तू हे मसाले बनवायला घेऊन जा. हां. मस्त आहे. हे मस्त आहे. लसूण आहे का? टोक टोक टोक. मी खूप भाजूकीची बघायला आलो. चपातीचं भांडं बघूया. मागे स्क्रीनमुळे झालं बघून. हो झालं. गाईज आता इकडे रिसेप्शनची तयारी चालू आहे आणि नवरा नवरीचे रेडी व्हायला गेले. मस्त डेकोरेशन केलंय छान असं. तुला आठवते का आपलं लग्न? आपलं लग्न मला मस्त आठवतं. सगळं आठवतं आपल्या लग्नाचं. मस्त वाटतंय ना? तू कसं असंच डान्स करत होता मधून आला नाचत. मग लग्नाची आठवण केली मी. असू दे असू नये. आणि इथे नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. इथे आम्ही सुख कळले असं जे गाणं आहे ते प्ले केलं होतं एंट्रीसाठी आणि ते खूप छान मॅच झालं होतं. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे एंट्री झालेली आहे आणि खूप छान दिसत होते दोघेजणं. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून पुढे व्हॉइस ओव्हर माझा नवरा देतो आहे. हां ऐका. हो वेडे काचे प्रेम होते एक प्रेमाने वेडे झाले ती कळले नाही. एक फुलले फूल सुकले एक कोणे जुन गेले तरी ते गळले नाही.
आतुरता गोड ही शेवटची ओढ ही एका गजराने ते सार्थ माडले सुख कळले. आता लग्न आणि आम्ही सगळं आटपलेलं आहे आणि आता वाजले आहेत किती माहिती आहे तुम्हाला सांगते. 5 वाजून 4 मिनटं झाली आहेत. आम्ही रिसेप्शनपर्यंत थांबलो होतो आणि मस्तपैकी झालं आहे सगळं. आणि मी इयरिंग्स त्याच्यानंतर हेअरस्टाईल सोडली कारण मला डोकं फार दुखायला लागलं. आणि इकडे दीपू लग्न झालं व्यवस्थित लग्न झालंय. येस. आम्ही ना 7 फेरं होतो तेव्हा ॲक्च्युली पोचलो कारण तुम्हाला तर माहिती आहे किती गडबड झाली होती त्याच्यामुळे. तर आता पहिले आम्ही चहा कॉफी बघू काहीतरी आणि डोकं जाम दुखायला लागलं आहे. बघूया. सो आता मी डिरेक्ट तेव्हाच बोलेन तुमच्याशी. जाताना वेगळा असतो अवतार आणि येताना असा अवतार होऊन जातो. थोडी भूक लागली आहे तर आता दीपूनी मला वडापाव आणून दिला आणि दीपू पलीकडे गेले आहे काही सामान घ्यायचं म्हणून चिकन वगैरे त्यासाठी तो गेला आहे. आणि मी ते वडापाव खाते मस्तपैकी गरम गरम पावसामध्ये वडापाव. गाईच मी आता एडिट करत असताना लक्षात आलं की ह्याचं पण आउट्रो मी शूट केलेला नाही आहे. हळदीच्या ब्लॉग्सचा पण केला नव्हता. सो छान झालं लग्न आणि खूप मजा आली. पाऊस होता त्याच्यात थोडंसं प्रॉब्लेम झाला बट लग्न छान झालं ओव्हरऑल. जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच ब्लॉग्स बघत राहा. बाय बाय, टेक केअर.